काही ठळक घडामोडी. माजी कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वी जेलमधून सुटलेल्या शबाना शेख हिने मोठा खुलासा केलाय की जितेंद्र आव्हाड यांनी तिला पैसे देऊन भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र अल्पसंख्याक महामंत्री रिदा रशीद यांच्यावर खोटे आरोप लावण्यासाठी साक्ष देण्यास भाग पाडले होते. शबाना शेख जिने 2 महिने कारावास भोगला, तिने सांगितले की जितेंद्र आव्हाड यांनी तिला 25,000 रुपये देऊन रिदा रशीद यांच्यावर पिटा आणि पोक्सो सारख्या गंभीर आरोपांमध्ये फसवण्यासाठी खोटा साक्षीदार बनवण्याचे काम केले. त्यावेळी शबानाला पैशाची गरज असल्याने तिने आव्हाड यांचे ऐकले. मात्र आता जेलमधून सुटल्यानंतर शबाना शेखने खरा घटनाक्रम पत्रकारांसमोर उघड केलाय. शबानाने सांगितले की जितेंद्र आव्हाड यांनी मला सांगितले होते की ते मला लवकरच जेलमधून सोडवतील. मात्र माझ्या कारावासानंतर माझ्या कुटुंबाला मानसिक त्रास दिला गेला आणि मला देखील प्राणघातक धमक्या येऊ लागल्या आहेत. सदर प्रकरणात शबानाने न्यायालयाकडे आव्हाड यांना जामीन न देण्याची मागणी केली. शिवाय तिने आपल्या जीवित सुरक्षेची मागणी केली, कारण तिला अजूनही धमकीचे फोन आणि संदेश येत आहेत. दिव्यातील आगासन भागात असलेल्या ठाणे महापालिकेच्या शाळा क्रमांक 88 मधील 44 विद्यार्थ्यांना गुरुवारी दुपारी शालेय पोषण आहारामधून विषबाधा झाली होती. या घटनेनंतर अत्यवस्थ 40 विद्यार्थ्यांना पालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यातील 11 मुलांवर अद्याप उपचार सुरू असून 29 मुलांना काल डिस्चार्ज देण्यात आला आहे. कळवा येथील एका खासगी शाळेत 46 विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारामधून विषबाधा झाली होती. या घटनेला 15 दिवस उलटत नाही तो दिव्यातील शाळेमध्ये विद्यार्थ्यांना गुरुवारी पोषण आहारातून विषबाधा झाली. शाळेत दुपारच्या सत्रातील विद्यार्थ्यांना मधल्या सुट्टीत खिचडी दिली. ही खिचडी खाल्ल्यानंतर विद्यार्थ्यांना पोटात मळमळायला लागले. काहींना चक्कर आली तर काही विद्यार्थ्यांना उलट्या सुरू झाल्या. त्यानंतर या विद्यार्थ्यांना कळवा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी 29 विद्यार्थ्यांना काल उपचारानंतर घरी सोडण्यात आले, तर 11 विद्यार्थ्यांना ताप असल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर शाळेत पालकांची मनसे आमदार राजू पाटील व माजी आमदार सुभाष भोईर यांनी भेट घेतली. भोईर यांनी या घटनेबाबत शिक्षकांशी चर्चा केली. तसेच पोषण आहार पुरवण्याचे कंत्राट पालिकेने स्थानिकांना देण्याची मागणी भोईर यांनी केली. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1,500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाण्यात 19 वर्षीय मुलीचा विनयभंग आणि लैंगिक अत्याचार घडल्याचा प्रकार उघडकीस आलाय. संबंधित तरुणी 7 महिने गरोदर होती. तिची प्रसूती कळवा पुलाखाली झाल्यानंतर ती ठाणेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात गेली होती. या प्रकरणात ठाणेनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नितीन जाधव यांनी गुन्हा दाखल करण्यास कसुरी केल्याने त्यांचे निलंबन करण्यात आले आहे. पीडित तरुणी ठाणे जिल्ह्यात वास्तव्यास आहे. तिच्यावर एका तरुणाने लैंगिक अत्याचार केले होते. त्यापासून ती 7 महिन्याची गर्भवती होती. बुधवारी रात्री तिला प्रसूती वेदना होऊ लागल्याने तिला कळवा येथील ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नेण्यात आले. तिच्याकडून पूर्वीचे वैद्यकीय कागदपत्र आणि जन्मदाखल्याची मागणी करण्यात आली, परंतु कागदपत्र नसल्याने ती रुग्णालयातून बाहेर पडली. गुरुवारी ती कळवा पुलाजवळ आली असता तिची प्रसूती झाली. त्यात तिचे बाळ दगावले. त्यानंतर पीडित मुलगी तिच्या पालकांसोबत अत्याचार प्रकरणाची तक्रार नोंदवण्यासाठी ठाणेनगर पोलीस ठाण्यात गेली होती. तेथील पोलीस उपनिरीक्षक नितीन जाधव यांनी तक्रार नोंदवली नाही. याबाबत स्थानिकांनी समाज माध्यमावर वृत्त प्रसारित केल्यानंतर परिमंडळ 1चे उपायुक्त सुभाष गुरसे यांनी नितीन जाधव यांच्या निलंबनाचे आदेश काढलेत. दरम्यान कापूरवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने हे प्रकरण कापूरवाडी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले असून पोलिसांनी आरोपीला अटक केली. मागील 2.5 वर्षांहून जास्त कालावधीमध्ये ठाणे पोलिसांनी 992 शस्त्रे जप्त करीत 273 आरोपींना अटक केले.
या शस्त्रांमध्ये रिव्हॉल्वर, पिस्तूल, कट्टा आणि मॅगझिनचा समावेश आहे. शस्त्र कायद्यानुसार ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 2023 वर्षभरात दाखल गुन्ह्यांच्या संख्येपेक्षा यंदा वर्ष संपण्या अगोदरच जास्त गुन्ह्यांची नोंद झाल्याची माहिती पुढे आली असली तरी बेकायदा शस्त्र तस्करीची प्रकरणे सातत्याने समोर येत आहेत. त्यामुळे अद्यापही शस्त्र तस्करीचा कायमस्वरूपी बीमोड झाला नसल्याचे दिसून येत आहे. परराज्यातून महाराष्ट्रात शस्त्रांची तस्करी केली जात असून काही राज्यात बेकायदा शस्त्र निर्मितीचे कारखाने असल्याचे सांगितले जात आहे. त्या ठिकाणी 15 ते 20 हजारांमध्ये मिळणारे पिस्तूल चोरी छुपे इकडे आणून दुप्पट तिप्पट भावाने विकण्यात येते. शस्त्रांच्या तस्करीमध्ये तरुण वर्ग जास्त गुंतल्याचे दिसत असून शस्त्रांच्या संबंधी पोलिसांनी यापूर्वी केलेल्या अनेक कारवायांमध्ये तरुणांना अटक झाली होती. गंभीर बाब म्हणजे गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक शस्त्रे खरेदी करून शस्त्रांचा धाक दाखवत खंडणी उकळण्याचे प्रकार घडत आहेत. काही वेळा गुन्हेगार बेधडकपणे गोळीबार करत एखाद्याची हत्याही करतात. विशेष म्हणजे ही शस्त्रे उत्तम प्रतीची असल्याने गुंड ही शस्त्रे जवळ बाळगत असल्याचे बोलले जात आहे. एक प्रकारे बेकायदा शस्त्रांचा सुळसुळाट झाला असून शस्त्र तस्करीवर अंकुश येणार कधी असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.